बघा तिसरी ATS चा आपण कोणता घटक आहे? दुसरा घटक घेतोय. संख्या अंकात व्यक्त करणे. खालील संख्या अंकात लिहा. त्याचे पर्याय दिलेले आहेत परंतु आपण पर्याय क्रमांक लिहिलेले नाहीत. आपल्याला पर्याय क्रमांक तिथं असतात पण लिहायची गरज नाही. आपल्याला लिहित असताना पान नंबर 66 बघा ATS मधलं पान नंबर 66 वरचा प्रश्न आहे. आता 440 ही संख्या अंकात लिहायची आहे. बरेच मुलं कसं करतात बघा, हे 440 हे बरोबर आहे का? नाही. हे 440 असं नाही. हे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 40,000 झालं. हे चुकतं. मग 400 हे 400 अधिक 40 म्हणजे 440 हे उत्तर बरोबर येतं. लक्षात घ्या. समजते का? आता 801 समजते का नाही? मोठ्याने म्हणा की मग समजते. 801 हे 801 मग 800 असं लिहायचं का? हे 800 आणि 1 असं लिहायचं का? मोठ्याने म्हणा लिहायचं का असं? 800 अधिक 1 बरोबर 801 असं. हे बरोबर आहे का 801? आता करेक्ट, हे बरोबर आहे. आता हे तुम्ही लिहायची गरज नाही. हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी सांगितलेलं आहे. लक्षात येते? आता 757 आता डायरेक्ट लिहायचं. हे 757 हे 700 बघा. हे 700 अधिक 57 बरोबर 757. वाटलं तर तुम्ही अशी बेरीज करा. 700 अधिक 57 7 5 7 बघा 7 5 7 आली का नाही? 757. लक्षात येते? हे सोपं आहे. आता 950 हे तर गेल्या वेळेस करेक्ट. 950 950 950 सव्वा 525 525. ज्याला उत्तर येते त्यांना सांगायचं. पटकन उत्तर सांगितलं तरी सुद्धा चालतं. सव्वा 500 525 आणि आता 250 बघा 200 करेक्ट. 250 200 पूर्ण नाही. 200 पूर्ण आहे. 200 ला काहीतरी कमी आहे. म्हणजेच काय कमी आहे? 25 कमी आहे. 175 175. हे सोपं आहे. 700 काहीच नाही. 250 हे पण पाठ करायला सांगितलं होतं. 250 म्हणजे किती? करेक्ट. 250 म्हणजे 250. आता हे अर्धा हजार हे समजण्यासाठी गेल्या वेळेस सारखं आपल्याला बघावं लागेल. हे आहे 1000. किती आहे? किती आहे? 1000ला अर्ध केलं तर काय होईल? करेक्ट. 1000ला अर्ध केलं हे 1000 आहे. अर्धा 1000 म्हणजे 500 झालं. ठीक आहे. आता बघा अर्धा 1000 म्हणजे इथं झालं अर्धा 1500. ठीक आहे. आता ह्या अर्ध्याच्या अर्ध केलं. हे अर्ध्याच्या अर्ध केलं. इकडे समजा हे 1000 होतं. हे अर्धा केला. पुन्हा अर्ध्याच्या अर्धा केला. हे 500 पेक्षा अर्धा 250 म्हणजे पाव हजार. आता हे अर्धा अधिक पाव बरोबर पाऊण. अर्धा अधिक पाव बरोबर पाऊण. अर्धा 1000 म्हणजे किती झालं? 500. पाव म्हणजे पाव 1000 म्हणजे किती झालं? 250.
पाऊण म्हणजे किती झालं 750 75 पाऊण म्हणलं की 75 लक्षात ठेवायचं पण 1000 आहे का 100 आहे ते लक्षात घ्यायचं 750 अर्धा हजार 500 पाऊण हजार 750 900 कुठं आणलं तू 900 नाही इथं बघा ना अर्धा हजार किती आहे 500 पाव हजार किती आहे 250 अर्धा अधिक पाव बरोबर पाऊण कळलं म्हणा अर्धा अधिक पाव बरोबर पाऊण अर्धा अधिक पाव बरोबर पाऊण 10 वेळेस म्हणायचं आणि पाठच करायचं म्हणा 10 वेळेस अर्धा अधिक पाव बरोबर पाऊण बंद कर